एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. त्याबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय होईल. भरत गोगावले यांनी मोठा खुलासा केला. प्रसाद लाड आणि अंबादास दानवेंमध्ये गळाभेट झाली. अंबादास दानवे माझे मित्र प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलं. बीडमध्ये निवडणुकीत बंडखोरी केलेल्या महायुतीच्या नेत्यांची घरवापसी झाली आहे. भाजपचे लक्ष्मण पवार आणि शिवसेनेच्या अनिल जगताप यांची घरवापसी झाली. अहिल्यानगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत ही मोहीम राबवण्यात आली. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महाबुद्ध वंदना आंदोलन करण्यात आले. हजारो बौद्ध उपासक उपासिकांनी यावेळी अभिवादन केले. कसाऱ्यातील बोगजर हरलाल अग्रवाल विद्यालयाच्या शिक्षिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. चित्रकलेचे शिक्षक सूर्यवंशी सरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र काढून अभिवादन करण्यात आलं. वसईतील चित्रकार कौशिक जाधव यांनी पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांचं चित्र काढले. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चित्राद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केले. नारायणपूर येथे 13 ते 15 डिसेंबर दरम्यान दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज. लाखो रुपये खर्च करूनही पांदन रस्त्याचं काम निकृष्ट झालं. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. नाताळच्या दिवशी एमपीएससी मार्फत घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने ही मागणी केली. अहिल्यानगरात पावसामुळे कांदा मार्केटमधील कांदा व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. एकीकडे शेतकरी राजा चिंतेत तर दुसरीकडे कांदा व्यापारी वर्गालाही फटका बसला.